मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतोय. हे टेक्निक मला शिकवलं कोणी? हे टेक्निक शिकवलं मला माझ्या आईने आणि भारतातल्या हजारो करोडो मातांनी. हे टेक्निक लहानपणी सर्व आई लोकांनी आपल्या मुलांसाठी वापरलेलं आहे. म्हणजे बघा कसं, तुम्ही खेडेगावात राहत असाल आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी रडत असेल आणि तुम्हाला त्याला भाताची पेज चारायची आहे, असं समजा. पण तो खात नाहीये, रडतोय तो किंवा ती रडते. पण तुम्हाला ती भाताची पेज त्याला चारायची आहे. तुम्ही काय करायचं? खेडेगावात असाल तर तिला किंवा त्याला कडेवर घेऊन यायचा अंगणामध्ये आणि शहरात राहत असाल तर बाल्कनीमध्ये. आणि काय करायचं तुम्ही? एक भाताचा पेजेचा एक घास तिला किंवा त्याला चारायचा आणि काय म्हणायचा? "तबक चिवू." तो चिवू बघतोय ना बघतोय, तर तुमचा तो मुलगा किंवा मुलगी तो घास फस्त करायची. परत दुसरा घास, "तबक माऊ." "तबक चिवू, तबक माऊ." चिवू माऊ, चिवू माऊ करत करत तुम्ही तो घास किंवा ती भाताची पेज कधी त्याला खाऊ घालायचा हे तुम्हाला पण कळायचं नाही आणि तुमच्या मुलालाही, तुमच्या मुलीलाही कळायचं नाही. आणि मला असं वाटते, की जसे आई आपल्या मुलांसाठी वागते, तसंच एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी असायला पाहिजे. "अरे, हे सोपं आहे, तू करू शकतो. अरे, हे सोपं आहे, तू करू शकतो. हे सोपं आहे, ते सोपं आहे, सगळं सोपं आहे, सगळं तू करू शकतो." ही भावना त्याच्या मनामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये भिनवली पाहिजे. आणि एकदा ती भावना त्या मुलामध्ये भरवली गेली, भिनवली गेली, की गणितच काय, कोणताही विषय असो, शास्त्र असो, इंग्लिश असो, कोणताही सब्जेक्ट असो किंवा जीवनातले प्रसंग असो, मी करू शकतो ही भावना एकदा मुलांमध्ये आली, की ते त्या गोष्टीला अतिशय उत्कृष्टरित्या सामोरे जातात, हा माझा अनुभव आहे. तर पुन्हा एकदा ह्या हजारो करोड मातांना मी खरंच साष्टांग दंडवत घालतो, नमस्कार करतो, की त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी गणित शिकवण्याचा प्रयत्न करतोय. तर पुन्हा एकदा माझा प्रश्न आहे पालक मित्रांसाठी. मी पहिल्यांदा प्रश्न विचारला होता, तुम्हाला मिलियन डॉलर टेक्निक कळालंय का? आणि आता प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला मिलियन डॉलर टेक्निक आवडलंय का?